तर आपण आले शेताकडे काम आहे बघा चालू. मग काय नंबर 1चा बायकोनं वाट लावलाय डबा. आता डब्यामध्ये बायकोनं काय वाट लावलंय ते तुम्हाला येता की तुम्ही खातो आणि तुम्ही बी जेवायला या. तुम्ही लई म्हणाले सोयरा जेवायला बोली ना काय किन बोली ना. आता काय वाट लावलंय की आमच्या हुंबळ्यानं काही नाही. हा बाबा 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 हे बघा हे आंबा होय. या आंब्याची केले कटिंग आणि याच्यामध्ये टाकलं नंबर 1चं मिरचू आणि थोडाफार मसाला आणि मीठ. कसं झाले बघतो. माईच्या सर काय भारी करून दिलो काही म्हणा. बायको आपली सुगरण आहे. आता हे होय बघा. आता हे केलं तिने संध्याकाळी फळं. आता ते फळं उरले होते हे मया हिशाला काढून दिले. उरलेलं जर कोणी खात असेल माझ्या घरामध्ये तर मीच एक रानभूत आहो. कारण आपली जर फिल्टर आहे ते एकदम जिरायला भादर आहे. मग हे मयाच नशिबाला उरलेले हे शेताकडे वाट लावतात. आता याच्यामध्ये काय दिले ते बघूया. बघा हे दिले आता 2 डबे चपात्या आणि याच्यामध्ये काय दिले याच्यामध्ये दिले भाजी. आता भाजी कशाची असेल बा. हा शेवग्याची भाजी. माहीचा आता आपल्याला नंबर 1 झालं. आपल्याला आवडतंय आटम तेच आटम बायकोने दिला आहे. काही म्हणा आजचा जे डबा आहे ते 1 नंबर आहे आणि याच्यामध्ये जे आंब्याचा आटम आहे ते तर इमानदारीच्या असा नंबर 1 लागायला आहे. अप्रतिम. आता घरी जर गेलं की बायकोला आपल्याकडून शाबासकी भेटणार म्हणजे भेटणार. कारण आंब्याचा आटम असा भारी झाला आहे. फक्त आता एकच आटम याच्यामध्ये हे आहे ते उरलेलं शिळ. संध्याकाळी भलेले करतात सकाळी माझ्याकडे डब्यासंग शेताकडे मला वाट लावतात. त्याला माहीत आहे काही बी खाले की याच्या पोटामध्ये भसम होते. कारण आपली मशिनरी चांगली आहे. जाऊ दे आता जेवतो. तुम्ही अनेक म्हणाल्या सोयरा काय जेवायला बोलणार आहे या जेवायला.